गोखल्यांच्या कथा कवितांवर तुम्ही रसिक मनापासून प्रेम करता, अगदी भरभरून प्रेम करता. आणि त्या प्रेमाचा प्रत्यय देणारं एक पत्र आज माझ्या हाती आलं आहे. ते तुमच्यासाठी मी वाचून दाखवते. आदरणीय चंद्रशेखर गोखले सर, आज हे पत्र लिहिताना खूप आनंद होतोय. पुसणारं कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे. कुणाचेच डोळे भरणार नसतील तर मरणसुद्धा व्यर्थ आहे. आमच्या इंग्रजी विषय शिकवणाऱ्या पण मराठी भाषेवर प्रचंड प्रेम असणाऱ्या सरांनी जेव्हा वर्गामध्ये फळ्यावर येऊन एके दिवशी अचानक या ओळी लिहिल्या, तेव्हाच वाचता क्षणी आई शपथ हे शब्द तोंडावर आले होते. पूर्ण वर्गात एकच खळबळ माजली. 9वीमध्ये शिकणाऱ्या आमच्या सर्वांच्या किशोरवयीन बुद्धीला या 4 ओळी म्हणजे एक नवीन अनुभूती होती. एवढा मोठा गहन संदेश फक्त 4 ओळींमधून देता येतो हे खूप क्रांतिकारी होतं आम्हा सर्वांसाठी. आणि मग सरांनी हळूच त्यांच्या खिशातून एक छोटंसं पुस्तक बाहेर काढून वर्गासमोर धरलं. सुरुवातीला डोळे किलकिले करून प्रत्येकजण हा कोणता हिरो आहे हे बघत होता. आणि मग सरांनीच सांगितलं, हे मी माझा नावाचं पुस्तक आहे. चंद्रशेखर गोखले नावाच्या माणसानं लिहिलं आहे. 2 दिवसांपूर्वी माझ्या हातात आलं आणि मी वाचून वेडाच झालो आहे. त्यामुळे मी ठरवलं आहे, आजपासून माझ्या प्रत्येक तासाची, इंग्रजीच्या तासाची सुरुवात या 4 ओळी पुस्तकातील एका 4 ओळीने होईल. म्हणजे माझ्यासोबत तुम्हाला पण याचा आनंद घेता येईल. आणि ठरल्याप्रमाणे पुढच्या 1-2 महिन्यांमध्ये सरांनी रोज एक 4 ओळी फळ्याच्या वरच्या भागावर लिहून त्यावर आमच्या वयाला व बुद्धीला साजेल अशी चर्चा, रसग्रहण करून मगच तासाची सुरुवात केली. आम्ही सर्व मुलामुलींनी रोज आमच्या वहीच्या पानावर देखील वरच्या बाजूला ती कविता, ती 4 ओळी लिहायला आणि पाठ करायला सुरुवात केली. ते 1-2 महिने अक्षरशः मी माझामय होते. ही माझी आणि तुमची पहिली ओळख. त्यानंतर हळूहळू आजूबाजूच्या तरुण लग्नाळू दादाताईच्या हातात, रसिक वाचनाची आवड असलेल्या घरात आणि हळूहळू सगळीकडे हे पुस्तक दिसू लागलं. आणि मग एके दिवशी बाबांनी पण आमच्या घरी आणलं. प्रेम, राग, संताप, एकटेपणा, असहाय्यता प्रत्येक मूडमध्ये तुमच्या 4 ओळ्या डोक्यामध्ये येऊन मनाची समजूत घालायच्या आणि डोळ्यांना शांत करायच्या. मी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा. मी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा. वाळकं पानसुद्धा गळताना तन्मयतेनं पाहणारा. या आणि अशा अनेक 4 ओळ्या वाचून असं वाटायचं, यांना कसं कळतं की आपण असेच आहोत, किंवा यांना किती नेमक्या शब्दात आपल्या मनात काय चालू आहे ते मांडता येतं. ज्या त्या मूडप्रमाणे मी तुमच्या कित्येक कविता जगले, मनसोक्त रडले आणि अक्षरशः घडले. खूप योग्य वयात तुमचं पुस्तक माझ्या हातात आलं. किशोरवयीन मुलीला तारुण्यात पदार्पण करताना अनेक भावना खूप नवीन असतात. तेव्हाच करिअरच्या दृष्टिकोनातून सिरियस होणं समाजाच्या, घरच्यांच्या दृष्टीनं गरजेचं असतं. मित्रमैत्रिणींच्या आयुष्यात वेगळेच विषय चालू असतात. त्यामुळे त्यांच्यासोबतच्या गप्पांचे विषय पण बदललेले असतात. नुकतंच थोडं थोडं स्वातंत्र्य मिळू लागलेलं असतं. त्याच्यासोबत येणारे फायदे व तोटे यांनी आयुष्यात वेगळाच गोंधळ सुरू केलेला असतो. आणि हे सर्व चालू असताना आपली स्वतःची स्वप्न काहीतरी वेगळीच असतात. या सगळ्या गोष्टींमुळे मनामध्ये भावनांचा कल्लोळ झालेला असतो, कल्लोळ माजलेला असतो. आणि हे सर्व नवीन असल्यामुळे यातील कित्येक भावनांना शब्दच देता येत नाहीत किंवा शब्दात व्यक्त करता येत नाही. पण मी माझाने हा प्रश्न खूप सहजपणे सोडवला आणि आजपर्यंत सोडवित आहे. अजूनही तुमच्या अनेक कथांवर माझे 2च रिप्लाय जास्त असतात. एक म्हणजे तुम्हाला शब्दातीत भावना शब्दात मांडणं कसं काय जमतं, आणि दुसरं म्हणजे सुंदर माणसांच्या सुंदर गोष्टी. एक 4 ओळीकार, कवी म्हणून तुम्ही मला जेवढे आवडता, तेवढेच एक लेखक म्हणून माझ्या मनात तुम्हाला सर्वोच्च स्थान आहे. तुमच्या कथा जेवढ्या काळजाचा ठाव घेतात, मन हेलावून सोडतात, तेवढ्या विलक्षण आणि अत्युच्च प्रतीचा अनुभव बाकी इतर कोणाच्याही कथा वाचताना मला येत नाही. फेसबुकवरती मी तशी 10 वर्षांपूर्वीपासून आले, परंतु 2014-15च्या दरम्यान जरा जास्त वापरले. तेव्हा तुम्ही पुन्हा एकदा तिथे सापडले. हो, सापडलेच म्हणावे लागेल. कारण मेडिकल फील्डच्या शिक्षणाचे 10 वर्ष जगता जगता आयुष्यच जगायचं विसरून गेले होते. त्यानंतर मुलीच्या जन्मानंतर पुन्हा 4 वर्ष फेसबुकला रामराम ठोकला होता. परंतु मागच्या वर्षी कोविडमुळे पुन्हा येणं झालं. परंतु त्या काळामध्ये काही वैयक्तिक आयुष्यातील वादळांमुळे मी प्रचंड नैराश्याने वेढलेली होते आणि कोणत्याही क्षणी त्यामध्ये बुडून जाईल इतक्या काठावर उभी होते. पण त्या काळामध्ये तुमच्या कथांनी मला प्रचंड मोठा आधार दिला.
माझा जगावरचा, लोकांवरचा उडून गेला होता तो विश्वास पुन्हा एकदा ठेवण्याचं बळ तुमच्या कथांनी दिलं. खूप त्रासातून, प्रचंड विमनस्क अवस्थेतून जगासाठी जी मनाची दारं बंद केली होती, ती दारं उघडण्यासाठी दुप्पट शक्ती आणि प्रचंड उमेद मला तुमच्या कथांमधून मिळाली. नाही, आपण समजतो तेवढं हे जग वाईट नाही आहे. चंद्रशेखर गोखलेंनी त्यांच्या कथांमध्ये लिहिलं आहे म्हणजे नक्कीच अनुभवलं असणार आहे. नक्कीच हे सर्व पात्र काल्पनिक नाहीत. आपल्या पण आयुष्यात असे सुंदर माणसं, अशा सुंदर गोष्टी, सुंदर अनुभव घेऊन येतील, हा विश्वास तुमच्या कथांनी जागवला. खरं सांगू, तुमच्या कथेतील पात्र खरी आहेत की खोटी या प्रश्नाचं उत्तर न मिळण्यातच त्या कथेची सुंदरता आणि निरागसता आहे. निरागसता यासाठी लिहिलं कारण तुमच्या कथांमधील पात्रांची मनं लहान मुलांसारखी निरागस असतात, ज्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये केवळ प्रेम करणं माहिती असतं. आणि म्हणूनच कथा खळखळ वाहणाऱ्या झऱ्यातील पाण्यासारखी शुद्ध व प्रवाही असते. तुम्हाला कल्पना नाही आहे, तुम्ही मला माझंच जीवन दान म्हणून दिलं आहे. एक थेरपी म्हणून मला तुमच्या कथांनी मानसिकदृष्ट्या प्रचंड आधार दिला आहे आणि मला जन्मभर त्याबद्दल कायम तुमच्या ऋणात राहायला आवडेल. आदरणीय उमा मॅडमना देखील माझा मनापासून नमस्कार. एका पत्नीने आपल्या नवऱ्यासोबत पदोपदी त्याचं व स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवत ग्रेसफुली कसं राहिलं पाहिजे हे मी नेहमी त्यांच्याकडून शिकले. अर्थात त्या देखील तुमच्या लिखाणामधूनच भेटल्या आहेत. तुमची लव्ह स्टोरी माझी खूप फेवरेट आहे आणि तुमच्या दोघांचे सर्व फोटो देखील मला खूप आवडतात. कोणत्याही फोटोकडे पाहून आपोआप एकच शब्द तोंडावर येतो, लक्ष्मीनारायणाचा जोडा. मनातल्या मनात दरवेळी दृष्ट काढते मी तुम्हा दोघांची. आत्ता लक्षात आलं की पत्र खूपच लांबत चाललंय, परंतु तुम्हाला प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद होतोय आत्ताच, म्हणून खूप जास्त एक्सायटेड झाली आहे. तसाही माझा स्वभाव प्रचंड बडबड आहे, त्यामुळे शब्द आपले तयारच असतात बाहेर येण्यासाठी. आता शेवटचं व मुद्द्याचे बोलून मग पत्र थांबवते. मी बार्शी, जिल्हा सोलापूर इथे राहते. बार्शीमध्ये भगवंताचे जगातील एकमेव मंदिर आहे. राजा अंबरीशाची कथा आपल्याला माहिती असेल. तर पंढरपूरची वारी आषाढी एकादशीला झाली की द्वादशीला सर्व वारकरी बार्शीला भगवंताच्या दर्शनासाठी येतात. त्याशिवाय वारी पूर्ण होत नाही. माझं घर भगवंताच्या बाजूलाच आहे. मी तुम्हाला आणि उमा मॅडमना इथे खास भगवंताच्या दर्शनासाठी येण्याचं आज निमंत्रण देत आहे. आपणाला जेव्हा वेळ मिळेल व इच्छा होईल तेव्हा आपण दोघांनी देखील इथे यावे, ही माझी मनापासून इच्छा आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या भगवंत लक्ष्मीचं दर्शन होईल आणि मला माझ्या. हे मी खूप मनापासून लिहिते. कृपया अतिशयोक्ती वाटू देऊ नका. माझं स्वप्नच आहे हे असं समजा की आपण दोघांनी माझ्या घरी आयुष्यात एकदा तरी यावं. तुमचं आदरातिथ्य करण्याची संधी मला मिळावी आणि मी आयुष्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुमच्या कामी यावं. आपली वाट बघते. पार्सलमध्ये आपल्या आवडत्या बिस्किटांसोबत उमा मॅडमसाठी एक एम्ब्रॉयडरी केलेले पाऊच पाठवित आहे, जे त्या मोबाईल किंवा त्यांचा चष्मा ठेवण्यासाठी वापरू शकतात. माझ्या या छोट्याशा भेटीचा प्रेमाने स्वीकार करावा. आपले आशीर्वाद कायम माझ्यावर राहू द्यावे आणि माझ्या घराला एकदा आपणा दोघांचे पाय लागावेत ही मनापासून विनंती. माझा नवरा डॉक्टर कैवल्य हा देखील आपला खूप मोठा चाहता आहे. त्याने मला हे आवर्जून लिहायला लावलं आहे की त्याच्या तारुण्यात त्याने देखील तुमच्या कविता वाचल्या व मनापासून जगल्या आहेत आणि त्याबद्दल, त्या देणगीबद्दल तो देखील तुमचा खूप मनापासून ऋणी आहे. असेच सुंदर माणसांच्या सुंदर कथा आम्हाला देत जा सर. तुमच्या कथा कित्येकांसाठी संजीवनी म्हणून काम करतात. आता थांबते. आणि आता पुढे लिहिलं आहे की माझ्या अंगणात लावलेल्या छोट्या बागेतील अबोली आणि शेजारच्या काकूंनी त्यांच्या अंगणात लावलेले पण माझ्या अंगणात फुलांचा सडा पाडणारे पारिजात या दोन्हींच्या बिया पण पाठवित आहे. अबोलीचा रंग केशरी पिवळसर आहे. शमीच्या झाडाला फुलं आली नाहीत अजून.